सागरी मार्ग आहेत किंवा मार्ग ज्याच्या हातात आहे, जिथे व्यापार होतो तो खरा राजा. शिवछत्रपतींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की हिंदू राजांमध्ये हा माणूस कधीही आर्थिक नियोजनात कमी पडला आहे किंवा एखादं काहीतरी बांधकाम करायला घेतलं आहे किल्ला आणि आर्थिक नियोजन नाही म्हणून बांधकाम अर्धवट पडलं आहे असं कधी झालं असं एकही उदाहरण नाही ना त्याचं. मग कुठून मिळवला त्यांनी हा पैसा? त्यांच्या राज्याचा टॅक्स पण 40% वगैरे टॅक्स आहे शिवाजी महाराजांच्या राज्यात. पण प्रजा आनंदाने देत होती कारण याच्या आधी प्रजेला कर भरून सुद्धा काहीच हातात पडत नव्हतं. पण एकदा टॅक्स दिला की शिवाजी महाराजांनी नंतर कधी प्रजेसमोर राज्याभिषेकाचा खर्च सुद्धा सभासद म्हणतो की त्यांनी वतनदारांवर मिरासपट्टी लावून काढला. प्रजेवरती नाही टॅक्स लावला त्यांनी नवीन की आता मी राज्याभिषेक करतोय, मी शपथविधी करतोय, तर आता ते पैसे वाढलेत मग ते दरवेळेला कुठेतरी लावून येणार कशात तरी नाही. कारण तो आपण आपल्या राज्याच्या सोयीसाठी म्हणून केलेला भाग आहे. त्याचा प्रजेला झळ पोचण्यात काही कारण नाही आहे.